नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला विचारलं सर नीतिशास्त्र 125+ बॅच जी आहे ती 5 तारखेपासून सुरू होणार आहे, पण ह्या बॅचचं स्वरूप काय आहे आणि ऍक्च्युअल मध्ये सर डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशी करून घेणार आहात आणि ह्यामध्ये आपल्या मॉक टेस्ट किती आहेत आणि ह्याची प्रॉपर टाइमलाईन काय असणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करेल आणि ह्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल टाइमलाईन कशी असणार आहे ह्या पूर्ण प्रोग्रामची मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळे डाउट्स क्लिअर होतील। तर ह्यामध्ये पहा, सर्वप्रथम 5 तारखेला जेव्हा बॅच सुरू होत आहे 5 जानेवारी 2026 पासून, तर फर्स्ट वीक मध्ये आपण 4 प्रॉपर क्लासेस असतील, 2.5 तासाचा क्लास असेल आणि त्यामध्ये थिअरी पार्ट 1 क्लासरूम लर्निंग, त्यामध्ये फर्स्ट पार्ट अप टू ॲटिट्यूड जो सिलेबस आहे तुमचा एथिक्सचा अभिवृत्ती, तर तिथपर्यंत आपण पूर्ण थेरॉटिकल पार्ट समजून घेणार आहोत आणि प्रत्येक सेशनच्या शेवटी हा जो अर्धा तास दिलेला आहे तर तो लाईव्ह आन्सर रायटिंग साठी असणार आहे। ठीक आहे, तर ह्यामध्ये आपण डेली लाईव्ह आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेणार आहोत असं तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे। तर ह्या अर्ध्या तासामध्ये डेली आपण 3 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया आणि तुम्ही सुद्धा लाईव्ह आन्सर रायटिंग लिहिणार आणि ते आन्सर तुम्ही पोस्ट करणार ऑनलाईन आणि त्यामध्ये मी इमिजिएटली तुम्हाला फीडबॅक देईल लाईव्ह मॅनर मध्ये आणि तुम्हाला एक ब्रीफ स्ट्रक्चरिंग करून देईल त्या क्वेश्चनचं उत्तर कसं असायला हवं। ठीक आहे, तर तुम्हाला हे कळलेलं आहे लाईव्ह आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशी असणार आहे। डेली हाफ एन आवर ह्या सेशन मध्येच आपण ती आन्सर रायटिंग करून घेणार आहोत शेवटी। ठीक आहे, 2 तास लर्निंग झाल्यानंतर आपण त्याचं आन्सर रायटिंग करणार आहोत। त्यासोबतच जसं आम्ही प्रॉमिस केलेलं आहे शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळतील, तर त्या शॉर्ट नोट्स प्रत्येक सेशनच्या शेवटी आपण जे काही थेरॉटिकल पार्ट शिकलेला आहे त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळतील PDF फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन स्टुडंट्सला, आणि इथे जे ऑफलाईन जे दिल्लीमध्ये स्टुडंट्स जॉईन करतील त्यांना आपण प्रिंट फॉर्मॅटमध्ये सुद्धा देऊया। ठीक आहे, पहिल्या वीकच्या शेवटी शनिवारी पहिली टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत, त्याला आपण सेक्शनल टेस्ट विभागीय चाचणी 1 असं नाव देऊया आणि ह्यामध्ये आपण टोटल 10 क्वेश्चन्स, हे थिअरीचे क्वेश्चन्स, जो काही थिअरीचा सिलेबस आपण शिकलेला आहे तो आपण इथे लिहिण्याची प्रॅक्टिस करूया प्रॉपर टाइमलाईन मध्ये। ठीक आहे, तर ही प्रॉपर एक टेस्ट असणार आहे तुमची, टाइम मॅनर मध्ये आपण सबमिट करायची आहे, त्याचं इव्हॅल्युएशन तुम्हाला मिळेल, मॉडेल आन्सर सुद्धा मिळतील। ठीक आहे, मी स्वतः तुमचे कॉपी सगळ्या मराठी मीडियमच्या इव्हॅल्युएट करून देणार आहे, मी फीडबॅक देईल आणि त्याला तुम्हाला मेंटरिंग सेशन सुद्धा अरेंज करता येतील। सेकंड वीक मध्ये उरलेला जो आपला थिअरी पार्ट आहे तर त्या थिअरी पार्ट सेकंड मध्ये आपण क्लासरूम लर्निंग करणार आहोत, त्यामध्ये सुद्धा 4 सेशन्स असतील, तर टोटल थिअरीचे आपले 4+4 टोटल 8 सेशन्स असतील आणि सेम जसं आपण म्हटलं इथं हाफ एन आवर अर्धा तास जो आहे लाईव्ह आन्सर रायटिंग असेल तर ते सुद्धा इथे कंडक्ट केले जाईल। ठीक आहे, आणि सोबतच तुमच्या शॉर्ट नोट्स सुद्धा मिळतील। ह्या वीकेंडच्या शेवटी 17 जानेवारीला आपण टेस्ट 2 कंडक्ट करणार आहोत, विभागीय चाचणी 2। ह्या 4 सेशन्स मध्ये आपण जो काही थिअरी पार्ट पुढचा आहे त्यामध्ये ऍप्टिट्यूड जो आहे अभियोग्यता आणि पुढचे जे प्रशासनातील व्हॅल्यूज आणि जो आपण पेज प्रसंग आणि सगळ्या गोष्टी शिकणार आहोत, तर तो पुढचा सिलेबस प्रॉबिटी इन गव्हर्नन्स हा सगळा सिलेबस ह्या 4 सेशन्स मध्ये कव्हर करूया आणि त्यावरती आपण इथे एक टेस्ट लिहूया 10 क्वेश्चन्सची थिअरी क्वेश्चन्स। आता तिसऱ्या वीक मध्ये आपण परत 4 सेशन्स घेणार आहोत थिअरीचे, थेरॉटिकल लर्निंगचे क्लासरूम लर्निंग मध्ये, ज्यामध्ये आपण केस स्टडीज शिकणार आहोत। ह्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या केस स्टडीजचं थीम वाईज अनालिसिस करून देणार आहे। ठीक आहे, आणि त्यामध्ये पूर्ण प्रत्येक थीम वरती काय फ्रेमवर्क असायला हवं, आपण एथिकल इश्यूज, एथिकल डायलेमास कसे ओळखायचे आहेत, प्रत्येक थीम मध्ये काही स्टँडर्ड एथिकल डायलेमास, एथिकल इश्यूज असतात, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे 4 सेशन्स मध्ये। आणि त्याच वीकच्या शेवटी आपण तिसरी टेस्ट घेऊया, सेक्शनल टेस्ट 24 जानेवारीला। ठीक आहे, विभागीय चाचणी, आणि त्यामध्ये मी तुम्हाला काही केस स्टडीजचा प्रॅक्टिससाठी 6 केस स्टडीजचा आपण काय करूया ही टेस्ट कंडक्ट करूया, टेस्ट 3 24 जानेवारीला। तर इथपर्यंत आपला काय झालेला आहे, कंप्लीट सिलेबस आता शिकून पण झालेला आहे, डेली आन्सर रायटिंग लाईव्ह प्रॅक्टिस सुद्धा झालेली आहे। ही डेली आन्सर रायटिंग जी आहे तुमची ह्या सेशन्स मध्ये सुद्धा होणार आहे केस स्टडीजची, तर तुम्हाला केस स्टडीजचे बुकलेट मिळतील लाईव्ह लिहिण्यासाठी। ठीक आहे, तर डेली आपण 2 केस स्टडीज लिहून घेऊया अर्ध्या तासासाठी। तर इथे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय 2 केस स्टडीज तुम्ही डेली लिहिणार आहात त्या पर्टिक्युलर थीम वरती, जो आपण थिअरी पार्ट जो क्लासमध्ये आपण शिकणार आहोत। ठीक आहे,
त्यानंतर आपण म्हटलेलं आहे की 3 फुल लेंथ टेस्ट असणार आहेत तुमच्या पूर्ण सिलेबसवरती, संपूर्ण सिलेबसवरती, संपूर्ण सराव चाचणी ज्याला आपण म्हणतोय. तर आपण ह्या थिअरी पार्ट शिकल्यानंतर मी तुम्हाला 2 वीकचा गॅप दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्या 2 वीक नंतर 7 फेब्रुवारीला आपण पहिली टेस्ट घेणार आहोत, फुल लेंथ टेस्ट, त्याला आपण टेस्ट 4 म्हणूया. आणि त्यानंतर परत 2 वीकचा टाइम दिलेला आहे. 21 फेब्रुवारीला 5वी टेस्ट असणार आहे. आणि तुमच्या एक्झामच्या आधी 14 मार्चला आपण 6वी टेस्ट घेणार आहोत, ज्यामध्ये आपण ह्या 3 फुल लेंथ टेस्ट म्हणूया. आणि त्यानंतर तुम्ही फायनल रिव्हिजन करणार आहात आणि त्यानंतर तुमची ऍक्च्युअल एक्झाम देणार आहात 19 एप्रिलला दुपारी. ठीक आहे, तर असं आपलं पूर्ण प्रोग्रामचं टाइमलाईन आहे. बाय द एंड ऑफ 24 जानेवारी तुमचं पूर्णपणे सिलेबस कंप्लीट झालेला असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही फुल लेंथ टेस्ट लिहायला तयार असणार आहे. या फुल लेंथ टेस्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर इथेपर्यंत दिलेल्या नोट्स ज्या आहेत त्याचा रिव्हिजन करायचं आहे डेली बेसिसवरती, आणि ते रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही ही फुल लेंथ टेस्ट लिहायची आहे. आम्ही गॅप ह्यासाठी दिलेला आहे कारण की तुमचे बाकीचे GS पेपरचा पण अभ्यास आहे आणि त्यासोबतच तुम्ही थोडंसं टाइम देऊन आपण रिव्हिजन केल्यानंतर कसं आपण लिहू शकतो. लगातार लिहिल्यानंतर चांगले आन्सर तर येणारच आहेत, पण तुम्ही थोडासा टाइम गॅप घेऊन नंतर रिव्हिजन करून जेव्हा लिहिता तर एक्झामच्या आधी सुद्धा, त्यामुळेच आम्ही टेस्ट ठेवलेले आहे थोडे दिवस आधी, आणि त्यामुळेच तुम्हाला काय होईल की एक्झाम मध्ये डायरेक्टली आन्सर लिहायला खूप सोपं जाणार आहे. सेक्शनल टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट मध्ये प्रश्नांच्या स्तरांचा सुद्धा फरक असेल. ठीक आहे, तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मध्ये आपण मूलभूत स्तरावरती एकदम सिंपल फ्रेमिंग ठेवूया, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल आणि तुम्ही टाइम मध्ये पेपर कंप्लीट करणार ह्याचा एक कॉन्फिडन्स सुद्धा येईल. पण जेव्हा आपण फुल लेंथ टेस्ट घेऊया तर हळूहळू तुमचं जे काही प्रश्नाचा स्तर असेल तो थोडासा ऍडव्हान्स लेवलचा असेल आणि त्यामुळे तुमच्या ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जर समजा एखादं टफ क्वेश्चन्स आणि कॉम्प्लेक्स फ्रेमिंग जर झालेली असेल क्वेश्चनची, ती सुद्धा तुम्हाला लिहायला सोपी जाईल. ठीक आहे, ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी तुम्हाला अवेलेबल असेल मेंटरिंगसाठी पर्सनली तुमच्या एक्झाम पर्यंत. ठीक आहे, तर तुम्ही असा विचार करू नका की सर इथे तुमचा थेरी पार्ट संपलेला आहे, क्लासरूम संपलेला आहे, तर त्यानंतर आम्हाला बोलता येईल की नाही. तर ऑफकोर्स तुम्हाला मी मेंटरिंगसाठी सुद्धा अवेलेबल असेल तुमच्या फायनल एक्झाम पर्यंत. ठीक आहे, तर ह्या पूर्ण बॅच मध्ये तुमचा एथिक्सचा पेपर जो आहे 250 मार्काचा तुमचा पेपर आहे, तर त्यामध्ये खूप फायदा होईल. सोबतच तुम्हाला माहिती आहे की एथिक्सचा पेपर चांगला बनला की तुम्ही फिलॉसॉफिकल एसेस खूप छानपैकी लिहू शकता, तर त्या पेपरसाठी सुद्धा तुम्हाला फायदा होईल ह्याची मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो. तर तुम्हाला कळतंय की हा पूर्ण क्लासरूम लर्निंग फक्त नाहीये, तर त्यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंग आणि प्रॉपर टेस्ट सिरीज इंटिग्रेटेड आहे. तर असा प्रोग्राम तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर नक्की तुम्ही ही बॅच जॉईन करा आणि तुम्हाला जर तुम्हाला 125 पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचं टार्गेट आपल्या माइंडमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याचं प्लॅन्ड मॅनरमध्ये एक्झिक्युशन करायचं असेल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. 5 जानेवारी पासून आपण हे सुरू करत आहेत आणि तुमच्या एक्झाम पर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे तुमचा एथिक्स पेपर स्ट्रॉंग बनवण्यासाठी.